महाराष्ट्राचं कुलदैवत असलेल्या श्री क्षेत्र ज्योतिबाची चैत्र यात्रा 12 एप्रिल रोजी होतीये। त्याच्या पूर्वतयारीची बैठक आज जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेण्यात आली। यामध्ये जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही यात्रा पर्यावरणपूरक करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याचं सांगितलं। भाविकांनी यात्रेदरम्यान प्लास्टिक पिशव्यांच्या ऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापरण्याचं आवाहन जिल्हाधिकारी येडगे यांनी केले। महाराष्ट्राचं कुलदैवत आणि दख्खनचा राजा अशी ख्याती असणाऱ्या श्री क्षेत्र ज्योतिबाच्या चैत्र यात्रेला महाराष्ट्राबरोबरच परराज्यातूनही लाखो भाविक हजेरी लावतात। गुलाल खोबऱ्याची उधळण, सासन काठ्यांची मिरवणूक, पालखी अशा भक्तिमय वातावरणात ही यात्रा पार पडते। यंदा 12 एप्रिल रोजी चैत्र यात्रा पार पडतेय। त्याच्या पूर्वतयारीची बैठक जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी घेतली। त्यामध्ये येडगे यांनी ज्योतिबाची चैत्र यात्रा पर्यावरणपूरक करण्यावर जिल्हा प्रशासनाचा भर असल्याचं सांगितलं। त्यासाठी भाविकांनी प्लास्टिक पिशवीऐवजी कागदी किंवा कापडी पिशव्या वापरण्याचं आवाहन करण्यात आलंय। या वर्षीची ज्योतिबा देवाची जी यात्रा आहे ती प्लास्टिक मुक्त करण्याचं आम्ही नियोजन केलेलं आहे। तर भाविकांना आमचं नम्र आव्हान आहे, पूर्ण राज्यभरातून जे येणारे भाविक आहेत त्यांना नम्र आव्हान आहे की प्लास्टिकचा वापर आपल्याला यात्रेमध्ये करायचा नाही। तर येताना आपण कापडी पिशव्या सोबत आणाव्यात। पिण्याच्या पाण्यासाठी ज्या काय आपल्याकडे धातूचे किंवा प्लास्टिकच्या ज्या रिफिलिंग करणाऱ्या बॉटल आहेत त्या बॉटल आणाव्यात, जेणेकरून पिण्याच्या पाण्याच्या रिफिलिंगची जास्तीत जास्त व्यवस्था आम्ही ठेवलेली आहे, त्यातून आपल्याला पिण्याचं पाणी घेता येईल। तर यावर्षी देवस्थान समिती आणि पूर्ण प्रशासन, जिल्हा परिषद, पूर्ण पोलीस प्रशासन सर्वांच्या सहकार्याने प्लास्टिक मुक्त यात्रेचं जे आपण नियोजन केलेलं आहे सर्वांच्या सहकार्याने। याचबरोबर भाविकांच्या सुरक्षेसाठी सर्व प्रकारची उपाययोजना करण्यावरही बैठकीत चर्चा झाली।